गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांनो, गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोकण विद्यापीठातील 34 तरुण महाबळेश्वरला सहलीसाठी जात होते. बसमध्ये आनंदाचे वातावरण होते आणि अचानक अंबेली घाटात त्यांची बस 500 फूट खोल दरीत कोसळली. 33 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि फक्त एकच व्यक्ती जगली. तुम्ही कल्पना करू शकता का त्या 33 जणांच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल? जी व्यक्ती वाचली तिची मानसिक स्थिती कशी असेल? विद्यार्थ्यांनो, ह्यालाच म्हणतात आघात किंवा ट्रॉमा. आज आपण आघात व ताणविषयक विकृतींची माहिती घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीची परिस्थितीबरोबर जुळवून घेण्याची क्षमता संपते तेव्हा व्यक्तीमध्ये ताण निर्माण होतो. दैनंदिन जीवनात गतिमान आयुष्य, एकाकी राहणे, सुसंवादाचा अभाव, अपेक्षाभंग, व्यसन अशा अनेक कारणांमुळे ताण निर्माण होतो. ताण जर मध्यम असेल तर व्यक्तीसाठी तो प्रेरणादायी उपयोगी ठरतो. परंतु युद्ध, गंभीर अपघात, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, बलात्कार, भूकंप इत्यादी दुर्दैवी घटना व्यक्तीच्या जीवनावर दूरगामी परिणाम करून ताण विकृती निर्माण करतात. ताण विकृतींचे 2 प्रकार आहेत. आकडा तीव्र तणाव विकृती, अक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर ASD. 6 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीने मृत्यू, गंभीर जखमा, लैंगिक छळ अशा अनेक धोकादायक प्रसंगाचा स्वतः अनुभव घेतला असेल किंवा अशा धक्कादायक प्रसंगाचा ती व्यक्ती साक्षीदार असेल तर त्या अनुभवानंतर व्यक्ती भयग्रस्त होते, भांबावते, सुन्न होते. असे आघातजन्य प्रसंग स्वप्नात किंवा विचारात वारंवार येतात. तिचं कशातच लक्ष लागत नाही. व्यक्ती स्वतःलाच दोष देते व नैराश्यात जाऊन तीव्र तणाव विकृती निर्माण होते. लक्षात ठेवा, घटना घडल्यानंतर 3 दिवसापर्यंत अशा गोष्टी मनात आल्यास सामान्य समजल्या जातात. परंतु 3 दिवसांपेक्षा जास्त सतत 4 आठवडेपर्यंत त्या टिकून राहिल्यास तीव्र तणाव विकृतीचे निदान केले जाते. आकडा आहे आघात पश्चात तणाव विकृती. विद्यार्थ्यांना समोरच्या स्लाईडमध्ये पहा. एका बस शेजारी 34 माणसे उभी असलेली आपण पाहतो. हीच घटना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली आणि बाजूला त्या खोल दरीचा फोटो. आता ही घटना घडल्यानंतर त्याच्या पश्चात ताण विकृती जी निर्माण होईल, अशा प्रसंगामध्ये जी विकृती निर्माण होईल त्यालाच आघात पश्चात विकृती असं म्हटलेलं आहे. जर तणाव विकृतीची लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्चात तणाव विकृतीचे निदान केले जाते. ही व्यक्ती 3 अवस्थातून जाते. पहिली अवस्था स्टॉक स्टेज, धक्का अवस्था, व्यक्तीला धक्काच बसतो. दुसरा आहे सूचना अवस्था. ह्या अवस्थेतून व्यक्ती बाहेर कशी पडेल ह्याची माहिती इतरांकडून घेण्याचा प्रयत्न करते. व्यक्ती अतिशय संवेदनशील झाल्यामुळे कुणी काहीही सल्ला दिला तरी ती चटकन स्वीकारते. आणि तिसरा आहे रिकव्हरी स्टेज, पुनर्प्राप्ती अवस्था. या अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असला तरी त्याचे मानसिक संतुलन निर्माण व्हायला लागते. व्यक्ती घडलेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि काहींना तर समतोल राखता येत नाही आणि मग अशा वेळेला त्यांच्यामध्ये आघात पश्चात तणाव विकृती निर्माण होते. अंमली पदार्थ व्यसनासक्ती. प्राचीन काळापासून मानव विविध वनस्पती, रसांचा, पाना फुलांचा शरीरात शक्ती आणि उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच दुःख व वेदना विसरण्यासाठी एक औषध म्हणून तसेच नशा, गुंगी येण्यासाठी त्याचा उपयोग करत असत. परंतु आधुनिक काळात आपण पाहतो की पानं, फुलं, वनस्पती ह्यांच्यावर प्रक्रिया करतात, नाहीतर मग कृत्रिमरित्या अंमली पदार्थ तयार केले जातात. लक्षात ठेवा, व्यसनासक्ती म्हणजे काय तर अफू, चरस, गांजा, मद्य, हिरोईन, कोकेन इत्यादी अंमली पदार्थाच्या सेवनाची सुरुवात केल्यानंतर व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. शेवटी ती व्यक्ती त्याच्या पूर्णपणे आहारी जाते. व्यक्तीचे मादक पदार्थाचे सेवन इतके वाढते की त्याच्याशिवाय व्यक्ती राहूच शकत नाही आणि या अवस्थेला अंमली पदार्थ व्यसनासक्ती, ड्रग ॲडिक्शन असे म्हणतात. या व्यक्ती आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी काहीही करतील. चोऱ्या करणे, भीक मागणे, उसने घेणे, कधीकधी खून करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत.
लक्षात ठेवा, ह्याचं दीर्घकाळ सेवन केलं तर शरीरावर डिपेंडन्स, परावलंबत्व निर्माण होतं. आणि जर अचानक हे पदार्थ घ्यायचं बंद केलं तर माघार लक्षणे निर्माण होतात. आता माघार लक्षणे म्हणजे काय? शरीर थरथर कापतं, व्यक्तीला दुसऱ्यांना योग्य त्या प्रकारचा प्रतिसाद देता येत नाही आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यामध्ये येतं. सामाजिक कुटुंबामध्ये आपण पाहतो की कुटुंबाची दुर्दशा तर होतेच, त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आणि व्यक्तीचे स्वतःच्या शरीरावर नियंत्रण राहत नाही आणि कधीकधी मृत्यू देखील होतो. लक्षणं काय आहेत? तर प्रमाणापेक्षा जास्त मादक पदार्थांचं सेवन करणं, दिवसभर नशेत राहणं, मद्य पिण्याची सतत इच्छा असणं, मित्राबरोबरचे आयुष्य मद्यामुळे संपते, शारीरिक आजार असून सुद्धा लोक दारू पित राहतात आणि मग मद्य सोडवण्याची अयशस्वी प्रयत्न ही ह्या व्यसनाधीनतेची लक्षणे आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहतो अल्कोहोलिक अनॉनिमस. ही मद्याच्या व्यसनाधीन होण्यावर रुग्णांवर उपचार करणारी एक संस्था आहे. यात 2 गट असतात, एक मद्याचे व्यसन असलेले आणि दुसरा गट या व्यसनापासून मुक्त झालेल्या लोकांचा. मद्य सोडल्यावर आयुष्य कसं सुधारेल असं दुसरा गट व्यसनाधीन व्यक्तींना सांगतो. तसेच त्यांना भावनिक आधारही देतो, जेणेकरून व्यसनाधीन व्यक्तीचे मद्याचे व्यसन सोडविण्यास मदत होईल. पुढचा आजार आपण पाहतो छिन्न मनस्कता मनोविदलता, स्किझोफ्रेनिया. 1911 मध्ये युजेन ब्लूलर या स्विस मानसशास्त्रज्ञांनी स्किझोफ्रेनिया हा शब्द वापरला. छिन्न मनस्कतेला इंग्रजीत स्किझोफ्रेनिया म्हणतात. हा शब्द स्किझेन म्हणजे दुभंगलेले व फ्रेन म्हणजे मन अशा 2 शब्दांपासून बनला आहे. याचा अर्थ दुभंगलेले मन. हा विकार लहान मुलांमध्ये सहसा दिसून येत नाही, तर बहुतांशी तरुणपणे दिसून येतो. पुरुषांच्या तुलनेनं ही विकृती स्त्रियांमध्ये कमी प्रमाणात असते. छिन्न मनस्कता म्हणजे काय? तर विभ्रम, भ्रांती आणि भाषादोष आणि भाषा, विचार आणि भावना व वर्तन यामधील विसंगती विनुभव होय किंवा संकीर्ण विकृती होय. आता छिन्न मनस्कतेची 2 प्रकारची लक्षणं आहेत, धनात्मक लक्षणे आणि ऋणात्मक. धनात्मक लक्षणामध्ये आपण पहिला प्रकार पाहतो विभ्रम, इंग्रजी प्रतिशब्द आहे हॅल्युसिनेशन. उद्दीपकांच्या अनुपस्थितीत त्या उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजे विभ्रम होय. यात एखादी गोष्ट समोर अस्तित्वात नसताना त्याचा अनुभव व्यक्तीस होतो. उदाहरणार्थ, शांत आहे सगळीकडे तरी पण ती व्यक्ती सांगते मला काहीतरी ऐकायला येतं, मला कसला तरी वास येतो. ह्याला शरीर अंतर्गत संवेदना असं म्हणतात. दुसरा आकडा आहे भ्रांती, डिल्युशन. वास्तवाचा कुठलाही आधार नसलेल्या चुकीच्या समजुती व्यक्तीमध्ये असणे म्हणजे भ्रांती होय. मग व्यक्तीला कितीही पुरावे दिले तर ती स्वीकारत नाही. एखादी रुग्ण व्यक्ती सांगेल की माझ्या जेवणात विष आहे, मी ते जेवण खाणार नाही. तिसरा आहे असंघटित भाषण, इतरांशी बोलताना चुकीचे शब्द वापरणं, भलत्याच मुद्द्यावरून बोलणं, निरर्थक शब्दांचा वापर करणं. चौथा आकडा आहे विचित्र वर्तन. ह्या व्यक्ती कधी कधी तासनतास उभ्याच राहतात, कधी विनाकारण किंचाळत इकडे तिकडे धावतात, कधी एखाद्यावर हल्ला करतात, तर सार्वजनिक ठिकाणी कपडे काढायला सुद्धा त्यांना लाज वाटत नाही. आणि 5वा मुद्दा आहे विसंगत भावना. ह्या व्यक्तीत भावनिक बिघाड झालेला असतो. उदाहरणार्थ, आनंदाच्या प्रसंगात ह्या व्यक्ती दुःखाने ओरडतात, तर दुःखाच्या प्रसंगात मोठमोठ्याने हसू लागतात. नकारात्मक लक्षणं काय आहेत? ते ह्या ऋणात्मक लक्षणांमुळे रुग्णाची कार्यक्षमता कमी होते, परिणामी जीवनातील गुणवत्तेचा ऱ्हास होतो व कार्यपातळी खालावते. विद्यार्थ्यांनो, ह्या व्यक्तीची भावनिक व्यक्तीमध्ये अभाव, अनिच्छा, बोलण्याची इच्छा कमी होणे, सकारात्मक भावनेचा अभाव, असामाजिकता, सामाजिक सुसंवाद टाळणे, कमी बोलणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. कधीकधी छिन्नमनस्क रुग्णामध्ये धनात्मक आणि ऋणात्मक दोन्ही लक्षणे दिसतात. लक्षात ठेवा, धनात्मक लक्षणे जर 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ दिसून आल्यास किंवा ऋणात्मक लक्षणे 6 महिन्यापेक्षा जास्त असतील तर त्या व्यक्तीस छिन्नमनस्कता विकृती असल्याचे निदान केले जाते. मानसिक विकृतीचे संकेत चिन्हे आणि उपचार दिशा. विद्यार्थ्यांनो, काहींच्या मते काही गोष्टी चुकीची मतं, चुकीच्या कल्पना मांडलेल्या आहेत. काय बरं आहेत? तर मनोरुग्ण बरे होऊ शकत नाही,
ते समाजाचे डोकेदुखी बनतात. अशा लोकांना हाताळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना कोंडून ठेवणे. पण सत्य काय आहे तर सर्व मानसिक आजारावर उपचार करता येतात. काही मानसिक आजार पूर्णपणे बरे होऊ शकत नाही, परंतु योग्य उपचाराने ते नियंत्रित करता येतात व व्यक्ती चांगले जीवन जगू शकतात. आता एखाद्या व्यक्तीमध्ये काही आजार आहे हे पाहण्यासाठी आपण त्या व्यक्तीशी सातत्यानं जवळ असणं आवश्यक आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, अशा काही गोष्टी आहेत का की ज्याच्यावरून आम्हाला शोधता येईल की ह्या व्यक्तीमध्ये मानसिक आजाराला सुरुवात झालेली आहे? तर अशा काही चिन्हांना मानसशास्त्रज्ञांनी धोक्याच्या सूचना किंवा रेड फ्लॅग असं नाव दिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक विकृतीची बरीच लक्षणे अनेक विकृतीमध्ये सामान्यतः दिसून येतात. मग आम्ही कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक आजार आहे? तर 3 गोष्टी आपल्याला पाहता येतील. प्रथम, ते लक्षण बऱ्याच काळासाठी दिसून यावे. दुसरं, काही कालावधीत लक्षण अधिक गंभीर किंवा तीव्र झाले आहे का ते शोधावे. आणि तिसरं, त्या लक्षणांनी व्यक्तीच्या आयुष्यात काही समस्या निर्माण केल्या आहेत का ते पाहावे. लक्षात ठेवा, जर तिन्हीचे उत्तर सकारात्मक किंवा हो असेल तर ही लक्षणे मानसिक विकृतीच्या समस्येची सुरुवात किंवा स्थिती दर्शविण्याची शक्यता असते. मग आता आपण पाहूया काही धोक्याच्या सूचना. एक आहे लक्ष केंद्रित करता न येणे, चांगली झोप न येणे, विविध शारीरिक तक्रारी, अनियंत्रित वाईट विचार, अनियंत्रित नकारात्मक तीव्र भावना, तीव्र गोंधळलेली भावना, स्मृतिभ्रंश, अतार्किक विधानं करणे, अपरिचित शब्दांचा उपयोग करणे किंवा असंबद्ध बडबड करणे, स्वतःला इजा करणे आणि स्वतःकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःची काळजी न घेणे. तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता असलेल्या व्यक्तीस ओळखल्यानंतर आणखीन एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की ह्या सगळ्यांसाठी काही उपचार आहे का? आणि त्याचं उत्तर होय आहे. उपचार पद्धतीमध्ये फार्मकोथेरपी म्हणजे औषधोपचारापासून तर मनसोपचार करण्यापर्यंतचा समावेश होतो. मानवतावादी थेरपी, गेस्टॉल थेरपी, इंटरपर्सनल सायकोथेरपी, फॅमिली आणि कुटुंब उपचार पद्धती इत्यादी विविध मानसोपचार विषयक तंत्र वापरली जातात. परंतु लक्षात ठेवा, जर आपल्या एखाद्या व्यक्तीस एक प्रकारच्या थेरपीचा फायदा झाल्याचे आढळले तर याचा अर्थ असा होत नाही की त्याच थेरपीमुळे फायदा दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा होईल. उपचारासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी आपण अनेक घटक आणि विचार लक्षात घेतले पाहिजेत. ते कार्य त्या क्षेत्रातील तज्ज्ञाद्वारे सर्वोत्कृष्ट केले जाऊ शकते. म्हणून या क्षेत्रातील एक तज्ज्ञ शोधणे आणि आवश्यक मदत घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कोट्सकडे जाणार आहोत. मी जेव्हा स्वतःला जसा आहे तसाच स्वीकारतो तेव्हा मी बदलू शकतो. कार्ल रॉजर्स म्हणतात, मी जेव्हा स्वतःला जसा आहे तसाच स्वीकारतो तेव्हा मी बदलू शकतो. खालच्या बाजूला आणखीन एक कोट आहे, वी आर नॉट गिवन अ गुड ऑर बॅड लाईफ, वी आर गिवन अ लाईफ, इट्स लेफ्ट फॉर यू टू मेक इट आयदर गुड ऑर बॅड. व्यक्तीला चांगलं किंवा वाईट जीवन दिले जात नाही, परंतु ते चांगलं किंवा वाईट बनविणे तुमच्या हाती असते. असाइनमेंटकडे आपण जाणार आहोत. खालील दिलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. विद्यार्थ्यांनो, सगळ्यांनी आपला टेक्स्टबुक उघडा. पान क्रमांक 77 वर यायचं आहे. आपण प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 अ, गाळलेले शब्द भरा. एक आकडा, उत्तर आहे DSM-5. दुसरा आकडा युजेन ब्लूलर. तिसरा आकडा ICD. क्रमांक 4 द्विध्रुवीय विकृती. जोड्या लावा. भयगंड, अतार्किक भीती. DSM-5 2013. ICD-11 2019. युजेन ब्लूलर छिन्नमनस्कता विकृती. जॉन ट्रॅव्हिस मानसिक सुदृढता. अवसाद दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती. खालील विधाने चुकी बरोबर सांगा. एक आकडा चूक, दुसरा आणि तिसरा बरोबर आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. पहिला प्रश्न उत्तर आहे एन्झायटस, पान क्रमांक 69. दुसरा प्रश्न आहे उत्तर आहे अवसाद किंवा खिन्नता विकृती, पान क्रमांक 70. तिसरा प्रश्न उत्तर आहे भयगंड किंवा फोबिया, पान क्रमांक 70. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 उत्तर आहे पान क्रमांक 64.
प्रश्न क्रमांक 2 चिंता विकृती, पान क्रमांक 69. प्रश्न क्रमांक 3 पान क्रमांक 75 रेड फ्लॅग्स पॉईंट्स फक्त लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2-4 पान क्रमांक 71 पहिला परिच्छेद. प्रश्न क्रमांक 2-5 आघात पश्चात तणाव विकृती म्हणजे काय, ह्याचं उत्तर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. भीतीदायक, धक्कादायक व आघातजन्य प्रसंगाचा व्यक्तीने स्वतः अनुभव घेतला असेल किंवा अशा धक्कादायक प्रसंगाचा ती व्यक्ती साक्षीदार असेल तर त्या अनुभवानंतर व्यक्ती भयग्रस्त होते, सुन्न होते. असे प्रसंग व्यक्तीला स्वप्नात, विचारात येतात व ती व्यक्ती नैराश्यात जाते. जर ही तणाव विकृतींची लक्षणे 1 महिन्यापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्चात तणाव विकृतीचे निदान केले जाते. प्रश्न क्रमांक 3 संकल्पना स्पष्ट करा. एक आकडा DSM-5 आणि दुसरा आकडा ICD-11 ही दोन्ही उत्तरं 109 आणि 110 पानावर सूचीमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 3 पान क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 3-4 पान क्रमांक 65 दुसरा परिच्छेद. प्रश्न क्रमांक 3-5 पान क्रमांक 73 आणि 74. टिपा लिहा. एक आकडा मानसिक सुदृढता व निरोगीपणाचे प्रारूप, पान क्रमांक 66 वरील व्याख्या लिहायची आहे व पान क्रमांक 67 वरील तिसरा परिच्छेद आकृतीसकट घ्यायचा आहे. दुसरा आकडा मानसिक विकृतीविषयीची गैरसमजुती, हा प्रश्न वगळायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 पान क्रमांक 72-73 व्याख्या आणि लक्षणे लिहायची आहेत. चौथा आकडा अवसाद विकृती, पान क्रमांक 70 व्याख्या आणि लक्षणे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 4-5 ह्यामध्ये पान क्रमांक 69 व 70 ह्यामध्ये त्याची चिंता विकृतीची व्याख्या अ आणि ब ह्याविषयी थोडक्यात माहिती द्यायची आहे. प्रश्न क्रमांक 5 दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 5-1 उत्तर आहे पान क्रमांक 65, 1 ते 5 पॉईंट विस्तृतपणे लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 मानसिक विकृती लिहायच्या आहेत. पान क्रमांक 69 ते 74 मधील कोणत्याही 2 विकृतींची सविस्तर माहिती द्यायची आहे. प्रश्न क्रमांक 5-3 चिन्ह मनस्कता, पान क्रमांक 73 ते 74 ह्यामधून सविस्तरपणे माहिती द्यायची आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, लेसन नंबर 6 मानसिक विकृती हा धडा सगळ्यात मोठा धडा आहे. हा धडा तुम्ही पुन्हा नीट वाचायचा आहे. धड्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. सगळे प्रश्न नीट वाचून प्रश्नांच्या उत्तराला मार्किंग करून मग ते व्यवस्थित लिहायचे आहेत. विद्यार्थ्यांनो, धडा पुन्हा वाचलात तरच योग्य त्या प्रकारची समज मिळू शकेल. थँक्यू स्टुडंट्स. हॅव अ नाईस डे.